हॅलो हॅलो. आपण बघतोय प्रज्योत अर्णव चषक 2024 आणि या 2024ची ही फायनलचा सामना हा जय हनुमान कासारडे विरुद्ध तांबडवाडी या दोन संघांमध्ये दोन्ही संघांनी अप्रतिम खेळ करणं. कालच्या दिवशी कासारडे संघाने अप्रतिम खेळ केला होता. शेवटचे ते 3 चेंडूमध्ये 3 षटकार भार्गव पाटीलचे. तर नक्कीच आजच्या दिवशी अप्रतिम असा खेळ दीपक याने अप्रतिम खेळ केला होता तांबडवाडी संघाकडनं. दोन हे असे बॅटर आहेत ते कधी केव्हाही सामना फिरवू शकतात. त्या दोघांना दोन्ही बाजूने अडवलं लोकलं तर नक्कीच दोन्ही बाजूने सामना कसं कुठेही झुकू शकतो. जो यशस्वी ठरणार तोच नक्कीच जिंकणार. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. समीर गोलंदाजी मार्कवर 4 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं. यावेळी पहिला फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला चेंडू जातोय तो शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये. 1 धाव मिळते. पहिल्या चेंडूवर 1 धाव. पुन्हा एकदा पुढचा चेंडू ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू. वाईटचा इशारा. एक अवांतर धाव. धावसंख्या 2 वर पोचते. भार्गव जो समोर आपण बघतोय काल विजयाचा शिल्पकार आहे. शेवटच्या 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले होते या भार्गवने. यावेळी स्विंग करायचा होता चेंडू हवेमध्ये आणि एक सोप्पा जे शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये भार्गवला बाद केलं गेलेला आहे. अप्रतिम गोलंदाजी आणि या ठिकाणी मोठा धक्का. नवीन बॅट्समन करण. नवीन फलंदाज करण. नवीन फलंदाज करण खेळण्यासाठी गेलाय तो. साथ देण्यासाठी गेलाय तो भावेशला. सलामीची जोडी. भार्गव मात्र स्वस्तात बाद झालाय. भोपलाही फोडू शकला होता. ज्या भार्गवने कालच्या दिवशी शेवटच्या 3 चेंडूवर 3 षटकार टोकले होते त्याला मात्र रोखण्यात यश आले ते गोलंदाजाला. यावेळी मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस्टम स्टोक. चेंडू हवेमध्ये आणि आणखीन एक गडी बाद. वॉट अ कॅच. वॉट अ बॉलिंग. बॅट्समन नेम. फलंदाज नाव सुदर्शन. सुदर्शन नंबर 4 चा फलंदाज. बघा क्रिकेट कसं असतंय. ज्या समीरला सेमीफायनल मध्ये 21 धावा कुठल्या होत्या त्याच समीरने यावेळी मात्र अप्रतिम गोलंदाजी केली. लागवडच्या 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले गेले. बघा प्रत्येक सामना वेगळा असतो मात्र स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करा तुम्ही. त्याच्यातून शिका
अगोदरच्या सामन्यामध्ये त्याला 21 धावा या पहिल्या षटकात आल्या होत्या. पॉवर प्ले नव्हता तो, इथे पॉवर प्ले आहे. हा फरक आहे. जो आत्मविश्वास वाढलाय ना त्यांचा तो नक्कीच या ठिकाणी फलदायी ठरताना दिसतोय. अप्रतिम गोलंदाजी समीर, अप्रतिम गोलंदाजी. 2 धावा आणि 2 गडी बाधवण्यावर. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक त्या ठिकाणी आणि हा तिसरा झेल होऊ शकला असता, मात्र हॅट्रिक चुकली गेलेली आहे. बॅड लक म्हणावं लागेल. मात्र एक जीवनदान मिळतंय, 1 धाव मिळतंय. एका धावेने संघाची धावसंख्या 3 वर पोहोचते. 4 चेंडूमध्ये 3 धावा आहेत 2 गडी बाधवण्यावर. समीर आणि हा झेल सुटला जातोय. लागोपाठचे 2 चेंडूवर 2 झेल सुटले जातात बघा. मला वाटतं जास्त उत्साही झालेले दिसतात शतरक्षक. झेल हा व्हायलाच पाहिजे होता. अगोदरचा झेल कठीण होता, मात्र हा झेल व्हायला होता. मात्र तसं काही घडत नाही. आणखीन 1 धाव मिळते. धाव संख्या 4. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील. फसवा पॉवर प्लेचं षटक. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मात्र एकच धाव. धाव संख्या पहिलं षटक संपतं 2 बाद 5 धावा. पहिल्या षटका पॉवर प्ले मध्ये फक्त 5 धावा आलेल्या आहेत. गोलंदाज नाव प्रेम आहे मला वाटतंय. प्रेम का? प्रेम गोलंदाजी मार्कवर. यावेळी मोठा फटका, नक्कीच गॅपमध्ये 6 धावांसाठी. यावेळी मात्र इरादे स्पष्ट केलेत. तर मात्र बाजू सुदर्शन यांच्या बॅटमधून हा षटकार. यावेळी मारण्याचा प्रयत्न चालू जातो. मिड विकेट रिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या 12 वर पोहोचते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या झाली आहे ती 12.
पुन्हा एकदा पुढचा चेंडू याली स्विंग करायचा होता आणि अप्रतिम झेल मिड विकेट रिजन मध्ये आणखीन एक गडी बाद होतोय तिसरा गडी बाद होतोय धाव संख्या 12 असताना एक धाव थांबल्यावर लावतो पुन्हा एकदा पुढचा चेंडू प्रेम चेंडू निर्धाव जातोय धाव संख्येमध्ये बदल नाही धाव संख्या 13 यावेळी मोठा फटका नक्की 6 धावांसाठी धन्यवाद डीजे हॅपी बर्थडे टू यू गोलंदाजाचं नाव 4 धावा संजय धाव संख्या 23 वर पोहोचते संजय आणि वाईटचा इशारा ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता 24 धावा
24 धावा. धावसंख्या 25. यावेळी फुलटॉस डिलिव्हरी, नक्कीच 6 धावांसाठी. 31 धावा. सात बॉल 21 धावसंख्येवर खेळतोय सुदर्शन. त्यामध्ये 3 षटकार आहेत. संघाची धावसंख्या मात्र झाली ती 31. यावेळी मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो स्क्वेअर लेग रिजनमध्ये. एक धाव घेतलेली आहे. एकच धावा समाधान मानावं लागतंय. धावसंख्या झाली 32. 32 धावा. तेहतीस धावा. षटक संपतंय. तिसरं. धावसंख्या 33. शेवटचे 4 चेंडू. स्वप्नील ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये, यावेळी मारण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आणि गडी बाद होतोय. राहुल बाद होतोय. तेहतीस धावा. चार गडी बाद होण्यावर. धनंजय नवीन फलंदाज. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
यावेळी मात्र मिसफिल्ड होतोय, चेंडू जातोय चौकारासाठी. 4 धावा मिळत आहेत. धाव संख्या 37. अजूनही 4 चेंडू शिल्लक. यावेळी चेंडू मात्र डॉट जातोय. शेवटचे 3 चेंडू. धाव संख्या 37. फलंदाज बाद होतोय. बॅट्समन नेम मनोज. धाव संख्या 37. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. मनोज. एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या 38 वर पोहोचते. अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू निर्धाव जातोय. शेवटचा चेंडू. स्वप्नील. आणि हा चौकार येतोय. नशिबाचा चौकार आहे बघा. फलंदाज चुकला होता. धाव संख्या 42 झालेली आहे आणि 43 धावांचं लक्ष.
धन्यवाद. किती झालेत? 42 धावा झाले आणि 43 धावांचं लक्ष. भार्गव पाटील पहिलं षटक घेऊन येतोय. प्रमोद भाई बाजूला वा. फायनल चालू. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आपण बघतोय फायनलचा सामना पहिल्या डावामध्ये 42 धावा पटकावून 43 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. एका बाजूला ओपनचा संघ आहे कासारडे संघ, तर नक्कीच दुसऱ्या बाजूला एका वाडीतून आलेला तांबडवाडी क्रिकेट संघ फायनलमध्ये झुंजतोय. अप्रतिम खेळ त्यांच्याकडनं सकाळपासून बघतो ते तांबडवाडी संघाकडनं, तर कालच्या दिवशी कासारडे संघाने अप्रतिम खेळ केला होता. हे दोन संघ फायनलमध्ये एकमेकांसमोर लढताना. भार्गव पाटील पहिला चेंडू आणि एक सोपा झेल आणि या ठिकाणी आदरा बसतोय. बघा सेम सुरुवात झालेली आहे. या अगोदर भार्गवला बाद केलं होतं, यावेळी दीपकला बाद केलं गेलेलं आहे. दीपक महत्वाच्या सामन्यामध्ये पराभूत होतो, अपयशी ठरतोय. मात्र इतर फलंदाज नक्की धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करतील, कारण बघा धावसंख्या मोठी नाही आहे, मात्र तुम्हाला तिथे टिकून राहावं लागेल. पहिल्याच चेंडू षटकार मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत राहिला आणि गली रिझनमध्ये एक सोपा झेल. पुन्हा एकदा भार्गव. ओ ऑर्डर डिलिव्हरी अपील होते, मात्र पंच फेटाळून लावतात, कारण ऑस्ट्रेलियाच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. नक्कीच या ठिकाणी डॉट जातोय. बघा चांगली सुरुवात करून दिली, जरी तुम्ही सुरुवात तशी केली होती, मात्र आम्ही सुद्धा कमी नाही हे दाखवताना कासारडे संघसुद्धा या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत असताना. धावसंख्या मात्र हातामध्ये कमी आहे, कारण 4 षटकांचा सामना आहे, 42 धावा कमी आहेत, मात्र ते डिपेंड करण्याचा प्रयत्न, 43 धावा आहे डिपेंड करण्याचा प्रयत्न. यावेळी लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू, वाईटचा इशारा, अवंतरने धावसंख्या सुरुवात होते. नक्कीच श्री गणेशा होता तो धावांचा, तर मात्र अजूनही 42 धावांची गरज आहे. बरेचसे चेंडू बाकी आहेत, काही घडू शकतं, चांगले खेळाडू आहेत ते नक्कीच तांबडवाडी संघाकडे, मात्र तो खेळ त्यांना यावेळी दाखवावा लागेल. बघा महत्त्वाचा जो मोठा सामना असतो ना, तिथे तुमचा खेळ उंचावला पाहिजे. या ठिकाणी मनोज मार्फत क्षेत्ररक्षण होत आहे, 1 धाव मिळते, एका धावेने स्वतःचं खातं खोलतं आहे, तो नक्कीच अभिषेक संघाला नेऊन ठेवतोय 2 या धावसंख्येवर, 1 बाद 2 धावा. मात्र महत्त्वाचा फलंदाज जो दीपक आहे, जो हवी होतो नेहमीच रिव्हर्सने नेहमीच धावा काढत असतो फाईन लेग रिझनमध्ये. 360 खेळणारा खेळाडू मात्र पहिल्याच चेंडूवर बाद होत आहे. तसंच भार्गवसुद्धा स्वस्तात बाद झाला होता आणि भार्गवने सुद्धा तिथे त्या ठिकाणी बाद केलेला आहे. दोन्ही बाजूने समान असं संधी मिळते दोन्ही यावेळेला. ओ वॉट डिलेव्हरी, आणि आणखीन एक महत्त्वाचा सलामीची जोडी तंबूत पाठवले ते भार्गवने. भार्गवचीच काय आहे ती दाखवले. जरी मी फलंदाजीमध्ये कमी पडलो, मात्र गोलंदाजीमध्ये मी कुठेही कमी नाही. महत्त्वाची जोडी, जी जोडी मागच्या 3 सामन्यामध्ये हवी ठरत होती, ती जोडी मात्र 0वर बाद झाले. दोन्ही फलंदाज 0वर बाद झालेले आहेत. 1 धाव आहे,
ती अभिषेकच्या खात्यात एक धाव आहे ती वाईटच्या रूपाने. धन्यवाद डीजे. विजय आले नवीन फलंदाज आणि अप्रतिम गोलंदाजी भार्गवची दोन महत्त्वाचे खेळाडू ज्यांच्या जोरावर आज संपूर्ण दिवस गाजवला गेला होता ज्या संघाने त्या संघाची सलामीची जोडी मात्र स्वस्तात तंबूत परतले. दोन्ही खेळाडू भोपळाही फोडू शकले नाहीत. यावेळी मोठा फटका करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक आहे आणि त्या ठिकाणी झेर सोप्पा आणि तिसरा गडी बाद करतोय. ओमकार नवीन फलंदाज गेलेला आहे खेळण्यासाठी. डावऱ्याचा जो फलंदाज आहे साथ देईल तो नक्कीच अभिषेकला. संघाची धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 2 आणि 3 गडी बाद झालेले आहेत. 2 धावा 3 गडी बाद होण्यावर. भार्गव पाटील गोलंदाजी मार्कवर. दोन धावा ना. धन्यवाद डीजे. गोलंदाजाचं नाव सांगा. बॉलर नेम महेंद्र. पहिलं षटक संपलंय. 3 धावा आणि जवळजवळ 4 गडी बाद होण्यावर.
यावेळी मारण्याचा प्रयत्न, कार्पेट ड्राईव्ह, अप्रतिम असा फटका. मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना एकच धाव मिळते, ती नक्कीच अभिषेकला. संघाची धावसंख्या वाढून होते, ती 4 वर पोचते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर महेंद्र. जिंकण्यासाठी 43 धावांचं लक्ष्य. यावेळी ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू मारण्याचा प्रयत्न मात्र चुकतायत. चेंडू खाली राहतोय, बीट होतोय तो फलंदाज समीर आहे त्या ठिकाणी. धाव संख्या फक्त आणि फक्त 4. दुसरं षटक मार्गस्थ आहे. जी धावसंख्या 11ची सरासरीने काढायची होती ती मात्र रोखली गेली, ती भार्गवने रोखून दिलेले आहे. बॅक टू द बॉलर. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. वॉट अ बॉलिंग, काय गोलंदाजी आहे बघा. भार्गवने गोलंदाजी टाकली, फक्त 3 धावा दिल्या, त्यामध्ये 1 धाव ही निव्वल वाईटची होती. 2 धावा देऊन त्यांनी नक्कीच त्या ठिकाणी 3 गडी बाद केलेत. एक गडी धावचीच्या रूपाने बाद झाला आहे. एकूण पहिल्याच षटकात 4, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. ओ व्हाट अ डिलिव्हरी, क्लीन बोल्ड. समीर बाद होतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू महेंद्रचा. यावेळी मारण्याचा प्रयत्न, चेंडू एज घेऊन जातोय थर्डमॅन रिझनमध्ये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. बघा काय गोलंदाजी आहे. 5 चेंडूमध्ये 1 धाव आणि 1 गडी बाद केला तो महेंद्रने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. 1 धाव, एका धावेने षटक संपते दुसरा. धाव संख्या फक्त आणि फक्त 5. गोलंदाजाचं नाव, बॉलर गॅटिंग. गॅटिंग गोलंदाजी मार्कवर. गॅटिंग गॅटिंग. आणि हा षटकार येतोय. पहिल्या चेंडूवर षटकार. सौरभच्या बॅटमधून आलेला षटकार आहे. संघाची धावसंख्या 11 वर पोचते. पुण्याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र झेल टिपला जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. आणखीन एक गडी बाद होतोय.
मनोज नवीन फलंदाज गॅटिंग समोर गॅटिंग गोलंदाजी मार्कवर यावेळी मारण्याचा प्रयत्न एक झेल घेण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात या 2 धावेने संघाची धावसंख्या 13वर पोहोचते 6-13 अशी काहीशी दयनीय अवस्था याचं कारण म्हणजे सलामीची जोडी आहे ना ती फार सत्तात बाद झाली 0 धावसंख्येवर त्यांनी मागच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं त्याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं आपण की अतिशय धडाकेबाज फलंदाजी केली होती मात्र मी म्हणेन त्यांनी घाई केली नक्कीच त्या ठिकाणी कारण समोरचे संघ तुल्यबल आहे आणि त्यांच्या समोर जेव्हा आपण फलंदाजी करतोय ना तेव्हा तुम्हाला सांभाळून खेळावं लागतं मात्र या ठिकाणी आणखीन 2 धावा मिळत आहेत या 2 धावेने संघाची धावसंख्या 15वर पोचते गडी बाद होते पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न एस टीचीच केलं जातं एस शिक्षकाकडनं आणखीन एक गडी बाद होतोय तो 7वा तर गॅटिंगच्या खात्यामध्ये आणखीन एक गडी बाद येतोय दिल्लीचा एक होता दुसरे बाहेर षटक संपतंय तिसरं धाव संख्या झाली आहे ती 16 27 धावांची गरज आहे शेवटच्या षटकामध्ये मनोज आला मनोज येतोय गोलंदाजी मार्कवर 27 धावांची गरज शेवटचे 6 चेंडू आणि 27 धावा यावेळी फाईन लेगमध्ये मारलेला चेंडू एक नक्की 4 धावांसाठी आता मात्र 23 धावांची गरज 5 चेंडू 23 धावा क्रिकेटमध्ये 23 धावा होऊ शकतात मात्र तुम्हाला तसं खेळावं लागेल जसं आता मोठा फटका मारलाय तसं तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करावे लागतील धन्यवाद शेवटचे 5 चेंडू 23 धावांची गरज या वेळी चेंडू मात्र डॉट जातोय 4 मध्ये 23 3 मध्ये 22 चेंडू निर्धार जाते फुलटॉस दिल्यावरती मात्र व्यवस्थित मारू शकले नव्हते
शेवटचे 2 चेंडू, 22 धावांची गरज, काहीसे औपचारिकता आणि या ठिकाणी 9 वाईट पडतील याची गॅरंटी नक्कीच नाही, शाश्वतीही नाही. कारण बघा या ठिकाणी प्रोफेशनल खेळाडू आहेत, नक्कीच चांगला खेळ त्यांच्याकडनं. जरी धावा त्यांच्या बॅटमधून कमी आल्या मात्र आम्ही गोलंदाजीमध्ये काही कमी नाही हे दाखवून दिलं. भार्गवने तो पहिल्याच वेळेला अपयशी ठरला होता फलंदाजीमध्ये, मात्र गोलंदाजीमध्ये त्याने कंबरडोस मोडून टाकलं. त्या षटकामध्ये जवळजवळ 4 गडी बाद झाले, 3 गडी त्याच्या नावावर तर 1 गडी त्याने धावचीच्या रूपाने बाद केला होता त्या षटकामध्ये. आणि विजयी होतोय तो संघ कासारडे संघ. या स्पर्धेमध्ये प्रथम विजेता तर उपविजेता नक्कीच तांबडवाडी संघ. या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल दोन्ही संघाचं पुन्हा एकदा आम्ही आभार मानतोय, त्यांना धन्यवाद देतोय. आणि या आजचे विजेते आहेत ते नक्कीच कासारडे संघ, तर उपविजेते तांबडवाडी संघ ठरलेला आहे. दोन्ही संघाचा आम्ही आभार मानतोय, त्यांना धन्यवाद देतोय आणि कॉंग्रॅच्युलेशन दोन्ही संघांना. विनर आणि रनरसाठी आम्ही कॉंग्रॅच्युलेशन त्यांना दोन्ही संघांना देतोय.